इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। भुसावल नगर पालिका को लेकर राजनीति में बड़ी हलचल। नईम पहलवान का अजीत दादा पवार की एनसीपी में जाहिर प्रवेश। पूर्व अड़ावा बैठक संपन्न हुई। आइए देखते रहिए न्यूज़ मास्टर, हर पल हर वक्त हर घड़ी। या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं सुभद्राताई वळगे आमच्या सदस्य आहेत, फार मोठ्या प्रमाणात आवक आहे, त्यामुळे आमच्याशी युती केली तर सर्वांना फायदेशीर राहील, युती नाही केली तर सर्वात जास्त आघाडीवरती आम्ही भुसावळमध्ये भाजपसोबत युती होणार आहे ते सांगता येणार नाही. ते लोकल का आमच्या नेत्याशी चर्चा करून त्यांच्यावर चर्चा करण्यात येईल आणि मग तो निर्णय होईल. आमदार सावकारे म्हणताय की एकला सर्वांचा नाराज ते ज्यांना आमच्यावर युती करायची नसेल तर आम्ही स्वतंत्र आहोत. ज्यांनी आमच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्यावर आम्ही युती करू. ज्यांना करायची नसेल त्यांच्याकडे आमच्याकडं स्वतंत्र यंत्रणा आहे, स्वतंत्र माणसं आहेत, उमेदवार आहेत, त्यामुळे आम्ही त्या दृष्टिकोनातून निवडणुकीला सामोरं जातो. दुसरा जामनेरमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप खोडके हे आपल्याला आपण भेटून गेलेले आहेत, तर जामनेरमध्ये युती राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत होणार आहे का? न व्हायला काय झालं, आम्ही कोणाबरोबर युती करायला तयार आहोत. त्यामुळे असं काही नाही आहे की युती होईल किंवा ना होणार नाही. समोरच्याकडनं प्रस्ताव आला आणि तो आम्हाला मान्य असतो तर आम्ही तो ॲक्सेप्ट करू, मान्य नसतात आम्ही नाही सांगू. महायुती आमचा मोठा भाऊ भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे सेना असेल, ते कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने आम्हाला सामावून घेतील किंवा त्यांनी आम्हाला सुद्धा आपण आज आला तर त्या पद्धतीने लक्ष घालून आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांच्या मनाची खंत आहे त्या संदर्भात आपण काहीतरी या ठिकाणी सांगावं अशी विनंती आपणास आहे. आणि अजून काय आज आपल्या निवडणुकीच्या संदर्भात ही बैठक असल्यामुळे अनेक विषय आहेत, परंतु हा विषय नक्की असा आहे की आपण अल्पसंख्याक मंत्री आहात, परंतु आमच्या रावेर लोकसभा अंतर्गत जे अल्पसंख्याक बांधवांच्या वस्त्या असतील, नगर असतील, त्या ठिकाणी शून्य विकास झालेला आहे. कारण त्या ठिकाणी त्यांच्याकडे तुझ्या भावाने पाहून करायचे काम झालं नसावं, परंतु आपण त्या संदर्भात आज मंत्री आहात. युवकांच्या सुद्धा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक युवकांचा ओढा हा आजही होतो आणि भविष्यात यापेक्षा जास्त पद्धतीने होईल अशी आमच्या मनामध्ये एक विश्वास आहे. म्हणून साहेब आपण या ठिकाणी आलात, मी तुमचं आणि सर्व नेत्यांचं आभार मानून आजचं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. या ठिकाणी त्याचा पुरोगामी विचार पुढे जातो आहे. नेतृत्वामध्ये आपण या नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका लढतो. ते माजी मंत्री आणि आमदार राणीदादा पाटील, विचार मंचावरील सर्व नेते, माजी आमदार गुलाबराव देवकर आप्पा, दिलीप दादा आणि सर्व मंचावरील नेते समोर बसले. नगरपालिका आणि जिल्हा परिषद लढण्यासाठी सज्ज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लढाऊ सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना नमस्कार. आज रावेर लोकसभा मतदारसंघातील 10 नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि मला विश्वास आहे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आपण या 10 नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ याचा बिगुल वाजवल्याशिवाय राहणार नाही. आपण मला माहिती आहे हा भाग अल्पसंख्याक, आदिवासी आणि दलित बहुल भाग आहे आणि या भागावरती सतत विशेषतः अल्पसंख्याक, आदिवासी आणि दलित या 3 कम्युनिटीवरती या भागामध्ये नेहमी या ठिकाणी उपस्थित असलेल्या
सर्वांचं सुभद्राताई मळगे आमच्या